नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामधली काही पदे जसे की निरीक्षक असेल, कनिष्ठ लिपिक या पदांसाठी कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबलता अर्ज करण्यासाठी, शिपाई पहारेकर आणि माळी पदांसाठी 10वी पासवर तुम्ही अर्ज करू शकता। कमीत कमी 15,600 या पे स्केल आहे। तुम्हाला या ठिकाणी चांगली सॅलरी मिळत आहे, कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर यांच्यामार्फत, एपीएमसी अमळनेर यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। जिल्हा जळगाव, महाराष्ट्र या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, सरळ सेवा पदभरती अंतर्गत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव यांच्या आस्थापनेवर खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांसाठी नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। बघूया आपण वॅकन्सीची माहिती या ठिकाणी घेऊया। तर तुम्ही बघू शकता, संवर्ग न्याय रिक्त पदांचा तपशील त्यांनी खालील प्रमाण दिलेला आहे, ज्यामध्ये उपसचिव याच्या एका जागेसाठी भरती होत आहे। जे कॅटेगरी विश्लेषण आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। निरीक्षकच्या एका जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे। सुपरवायझरची सुद्धा एक जागा आहे टोटल। त्यानंतर कनिष्ठ लिपिकच्या टोटल 3 जागा आहेत, या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। शिपाईची सुद्धा चांगल्या जागा आहेत, 8 नंबर ऑफ वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यामध्ये 3 जागा खुल्या गटासाठी, तर इतर जागा या कॅटेगरी वाईज त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे, ते तुम्हाला पाहायला अवेलेबल आहे। पहारेकरीच्या टोटल 3 जागा आहेत, माळीचे 1 आणि कनिष्ठ अभियंत्याच्या 1 अशा टोटल जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये कनिष्ठ लिपिक असेल, शिपाई यासाठी मेजॉरिटी पहारेकरी पदांसाठी जागा जास्त आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। आता आपण बघूया यासाठी लागणारे क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, सेवा नियमानुसार प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अर्हता व पद निहाय वेतन श्रेणी तुम्हाला कशा प्रकारे राहील। उपसचिव पदासाठी शासन मान्यप्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSCIT कृषी पदवी असेल तुम्हाला प्राधान्य मिळेल। मात्र नसेल तरी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या एसटीएनच्या पे स्केलमध्ये सॅलरीसाठी अप्लाय करू शकता। निरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व MSCIT अगेन एसएटचा पे स्केल तुम्हाला अवेलेबल आहे। सुपरवायझरला अगेन कोणतीही पदवी प्लस MSCIT असणे आवश्यक आहे, यासाठी सुद्धा एसएटचा 25,500 ते 81,100 पे स्केल अवेलेबल आहे। या व्यतिरिक्त कनिष्ठ लिपिकसाठी कोणतीही पदवी आणि त्यानंतर मराठीत 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन आणि MSCIT असणे आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्र नसल्यास 2 वर्षाचा कालावधी सादर करण्यात येईल, असेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। सो विदाउट तुम्ही टायपिंग सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता। पे स्केल S6 तुम्हाला लागू आहे। शिपाई, पहारेकरी, माळी या तिन्ही पदांसाठी 10वी पासवर अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही। तिन्ही पदांसाठी सेमच पे स्केल तुम्हाला 15,700 पाहायला मिळत आहे। आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी शासन मान्य संविधानिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधली पदविका किंवा पदवी, डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यासाठी एसएटचा पे स्केल तुम्हाला अवेलेबल आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करू शकता। अर्थात कोणतीही पदवी असेल तर मेजॉरिटी पदांसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 10वी पासवर सुद्धा पदे आहेत, त्या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर अर्ज करता येईल। वयोमर्यादा बघा, उपरोक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 14/9/2025 रोजी, दिनांक राखीव प्रवेशासाठी किमान 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत शिथिल राहील। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता 14/9/2025 नुसार। आता या ठिकाणी बघा, सरळ सेवा पदभरती संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्व पदांकरता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी या पदासाठी एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। कनिष्ठ अभियंता पदासाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। त्यानंतर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी तुम्हाला अर्ज करून त्यासाठी डिफरंट तुम्हाला जे काय असणार आहे ते फॉर्म फी भरायचे आहे। याबाबतचे डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळतील, असंही त्यांनी एक ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे। फॉर्म फी तुम्ही बघू शकता, राखीव प्रवर्गासाठी 400 अधिक 18% GST अशी 472 रुपये फॉर्म फी राहील। अराखीव प्रवर्गासाठी 600 अधिक 18% GST अशी 708 रुपये या ठिकाणी फॉर्म फी राहणार आहे, जी तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना भरू शकता। आता या ठिकाणी सरळ सेवा पदभरती वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी तुम्ही बघू शकता 15/8/2025 पासून 14/9/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे। यासाठी ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तुमचं प्रवेशपत्र असेल, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक असेल, त्यानंतर इतर सर्व गोष्टी तुम्हाला वेबसाईटवर नंतर करण्यात येईल, हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या भरतीचा अपडेट तुम्हाला APMC अमळनेर या वेबसाईटवर अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता।
नक्कीच मित्रांनो, एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.